वाशिम जिल्ह्यातील घाटा इथल्या गजानन सोमटकर यांच्याकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती आहे। त्यापैकी 2.5 एकरात संत्रा आहे। उर्वरित 2.5 एकरात ते पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, हरभरा पीक घेतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे सोमटकर यांनी 10 गुंठ्यात शेडनेट उभारून टोमॅटोची लागवड केली। खत पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्याने सोमटकर यांना टोमॅटो विक्रीतून 1,80,000 रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण गजानन सोमटकर यांच्या टोमॅटो शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। मालेगाव तालुक्यातील घाटा गावात 150 हेक्टर क्षेत्रांवर संत्रा फळबाग आहेत। मात्र गेल्या 3 वर्षांपासून पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं या बागांपासून उत्पन्न मिळत नाही। पाण्याअभावी बागा वाचवणं कठीण झालंय। गजानन सोमटकर यांनीही संत्रा बागेतून उत्पन्न मिळवलं नव्हतं। त्यामुळे कृषी विभागाकडनं शेडनेट घेऊन संरक्षित शेती करण्याचं त्यांनी ठरवलं। सोमटकर यांनी 10 गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारलंय। या शेडनेटमध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे। सतत 3 वर्षे पाऊस नसल्यामुळे संत्र्याची बाग कमी जास्त फुटायला लागली आणि जेवढा काही प्रॉफिट मिळायचं तेवढं काही मिळेन असं झालं। तर यावर्षी मागच्या वर्षी आमचे कृषी सहाय्यक DK रणवीर साहेब यांनी सतत आम्हाला भेट देऊन तुम्ही ऑब्लिक्शन म्हणजे दुसऱ्या पिकाकडे वळा, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही शेडनेट घेतलं। शेडनेट जवळपास नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरुवात झाली आणि जानेवारीमध्ये सगळं लावगड करून आम्ही मल्चिंग टाकून ते बेड करून आणि ते टमाट्याचे रोपे लावून आमची सुरुवात झाली। सोमटकर यांना शेडनेटसाठी 4.5 लाख रुपयांचा खर्च आलाय। शिरपूर इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं त्यांनी 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलंय। शेडनेट उभारणी झाल्यानंतर 18 जानेवारीला टोमॅटोची लागवड करण्यात आली। बेड तयार करून 5 फूट बाय 3 फूट अंतरावर लागवड केली। पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आलाय। जानेवारीमध्ये जवळपास शेडनेटमध्ये लागवड सुरू करण्यात आली। लागवडीपूर्वी बेड तयार करणं, त्याच्यानंतर मल्चिंग अंथरणे, ड्रिप इरिगेशनचं मटेरियल वगैरे सर्व लागवड करणे या पद्धती याच्यामध्ये करण्यात आल्या। टोमॅटोची लागवड 5 बाय 3 फूट अंतरावर करण्यात आली। त्यामध्ये झिगझॅग पद्धतीनं लागवड करण्यात आली होती आणि जानेवारी 18 या तारखेला लागवड झाल्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर टोमॅटोचं उत्पादन सुरू झालेलं आहे। पाणी आणि खतांचं योग्य व्यवस्थापन केल्यानं टोमॅटोचं पीक चांगलं आलंय। 2 महिन्यात 225 कॅरेट टोमॅटोची विक्री करण्यात आली आहे। कॅरेटचा 150 रुपये ते 600 रुपयेपर्यंत भाव मिळालाय। आतापर्यंत टोमॅटो विक्रीतनं 70,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। ऑगस्ट महिन्यापर्यंत टोमॅटोची विक्री चालणार आहे। आणखी 400 कॅरेट टोमॅटोचं उत्पन्न अपेक्षित आहे। 50,000 रुपयांचा खर्च वगळता टोमॅटो विक्रीतून 1,80,000 रुपयांपर्यंत नफा मिळणार आहे। लागवडीनंतर 2 महिने म्हणजे 18 मार्च 18 एप्रिलपासून सुरुवात झाली। तर आजपर्यंत आम्ही टोटल टमाट्याचं जवळपास 200 ते 250 पर्यंत कॅरेट ऑगस्टपर्यंत आमचं टमाटर चालणार, ऑगस्टपर्यंत। आणि आतापर्यंत 200 ते 250 कॅरेट झाले। तर सुरुवातीला 150, पावणे 200, 200 रुपये भाव लागला। आता 600 रुपये भाव आहे। तर आत्तापर्यंत जे काही पैसे झाले 60-70 हजार रुपये झाले आजपर्यंत। आणि इथूनपर्यंत माल जे चालणार आपला ऑगस्टपर्यंत चालणार, तर जवळपास 1.5 ते 2 लाख आणखीन, म्हणजे हे 1.5 लाख आपलं हे 70,000 आणि पुढचे 1.5 लाख, जवळपास 2,20,000चा माल होईल। आणि जेमतेम खर्च याच्यामध्ये 40 ते 50,000 रुपयेच्या आसपास लागला असा अंदाज। आणि प्रॉफिट जे नफा राहील आपला ते 1,80,000 1,70,000 पर्यंत राहील आपला। हवामान बदलाचा फटका संत्रा बागायतदारांना बसलाय। त्यामुळे कृषी विभागाकडनं संरक्षित शेती करण्यावर भर दिला जातोय। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 16 शेडनेट शेतकऱ्यांना देण्यात आलेत। शेडनेट उभारल्यानंतर शेतकऱ्यांनी टोमॅटो आणि मिरचीची लागवड केली आहे। त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालंय। आम्ही या घाटागावामध्ये शेडनेट उभारण्याचा प्रयत्न केला आणि या शेडनेटला या गावातील सर्व कास्तकारांनी, काहींनी मिरची लागवड केली, काहींनी टमाट्याचं लागवड केलेलं आहे। संरक्षित शेतीत 8 ते 10% उत्पादन जास्त मिळतं। 10 गुंठ्यातल्या शेडनेटमधनं शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलंय। त्यामुळे घाटा गावात शेतकऱ्यांकडनं शेडनेटची मागणी वाढली आहे। यापुढे कृषी विभागाकडनं शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येणार आहे। गटातल्या शेतकऱ्यांमार्फत भाजीपाला पिकासाठी बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास अभियान या दोन्हीचा आपण याच्यामध्ये एक संयुक्तपणे आतापर्यंत घाटा, किन्नी घाडमोड, मिर्झापूर या परिसरामध्ये आतापर्यंत आपण या शेतकऱ्यांना 16 शेडनेटचा लाभ दिलेला आहे. आणखी 6 शेडनेट आपण इथं देतोय आणि याचा शेडनेटचं हे फायदा बघता जवळपास 40 शेतकऱ्यांनी आमच्याकडे परत मागणी केलेली आहे. म्हणजे असं एकंदर 62 शेडनेट आपल्या येणाऱ्या काळामध्ये या किन्नी घाडमोड परिसरामध्ये घाट्यामध्ये उभे राहतील. आणि याच्या पुढे जाऊन इथं आम्हाला एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून टोमॅटो, मिरची, आता हे जे 16 शेडनेट दिले याच्यापैकी 2 शेतकऱ्यांनी याच्यामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेतलेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मिरची आणि एका शेतकऱ्यांनी काकडीचं उत्पादन घेतलेलं आहे. आणि याच्या पुढे जाऊन आमचं असं नियोजन आहे, आमचा असा मानस आहे की शेतकऱ्यांनी टोमॅटो, मिरची याच्या पिकाच्या उत्पादनात मर्यादित राहता भाजीपाला बीजोत्पादन आमचं घेण्याचा मानस आहे. आणि त्याकरता आम्ही एक प्रायव्हेट कंपन्यांशी करार पद्धतीने नियोजन करून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची स्वतः शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन करून याच्यातून भरभराटी करण्याचं आमचं नियोजन आहे. नैसर्गिक संकटामुळे वाशिम जिल्ह्यातला शेतकरी संकटात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करून शेडनेटमध्ये भाजीपाला पिकवल्यास त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.